श्री स्वामी समर्थ. स्वामी नावातली शक्ती. स्वामींच्या नावातच अशी अद्भुत शक्ती आहे की मनातली भीती, शंका आणि दुःख हळूहळू विरघळून जातात. आज आपण स्वामींच्या नामस्मरणात, त्यांच्या कृपाकथांमध्ये आणि मनाला शांत करणाऱ्या विचारांमध्ये घालवणार आहोत. डोळे मिटा, मन शांत करा आणि मनापासून एकच नाम घ्या. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी नामाची अनुभूती. स्वामींचं नाव म्हणजे फक्त दोन शब्द नाहीत, ते संपूर्ण आयुष्याला आधार देणारं एक तत्व आहे. आपण रोज किती नाव घेतो, लोकांची, नात्यांची, पैशांची, कामांची, पण या सगळ्या नावामध्ये मनाला खरी शांतता मिळते का? ज्यावेळी माणूस पूर्णपणे थकतो, ज्यावेळी कोणावरच विश्वास राहत नाही, त्यावेळी मनातून नकळत एकच नाव बाहेर येतं, जय स्वामी समर्थ. हे नाव घेतल्यावर परिस्थिती लगेच बदलतेच असं नाही, पण मन बदलायला सुरुवात होते आणि जेव्हा मन बदलतं तेव्हाच आयुष्य बदलण्याची प्रक्रिया सुरू होते. स्वामींच्या नावात धीर आहे, या नावात आश्वासन आहे, या नावात मी तुझ्यासोबत आहे हा भाव आहे. आजही कित्येक भक्त सांगतात, स्वामी परिस्थिती तशीच होती, पण माझी घाबरलेली अवस्था नाहीशी झाली. हीच नामाची अनुभूती आहे. आता काही क्षण स्वतःसाठी घ्या. डोळे मिटा आणि मनात हळूच म्हणा, जय जय स्वामी समर्थ. भीती का येते? भीती ही माणसाची सगळ्यात मोठी शत्रू आहे. पण गंमत म्हणजे ही शत्रू बाहेर नाही, ती आपल्या आतच जन्माला येते. माझं काय होईल? उद्याचं काय होईल? माझ्या माणसांचं काय होईल? हे प्रश्नच भीतीला जन्म देतात. पण ज्यावेळी भक्त म्हणतो, जे काही होईल ते स्वामींच्या इच्छेने होईल, तेव्हाच भीतीचं बळ कमी होतं. स्वामींवर श्रद्धा ठेवणे म्हणजे डोळे बंद करून बसणं नाही, तर परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद मिळवणं आहे. भीती आली तर तिला पळवण्याचा प्रयत्न करू नका. फक्त स्वामींचं नाव घ्या, कारण जिथे श्रद्धा उभी असते, तिथे भीती टिकत नाही. प्रेरणादायी कथा. शेतकऱ्याची परीक्षा. अक्कलकोटाजवळील एका लहानशा गावात एक गरीब शेतकरी राहत होता. पावसाने पाठ फिरवली होती. पीक पूर्णपणे वाळलं होतं. कर्जदार दारात उभे राहू लागले होते. घरात चूल पेटत नव्हती आणि मनात आशा शिल्लक राहिली नव्हती. शेवटी तो म्हणाला, आता एकच मार्ग आहे, स्वामी. तो अक्कलकोटात पोहोचला, स्वामींच्या चरणी बसला आणि न बोलता अश्रू गाळू लागला. स्वामी त्याच्याकडे पाहत म्हणाले, तुझी भीती मोठी आहे की माझ्यावरचा विश्वास? या एका प्रश्नाने त्याचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. स्वामींनी त्याची परीक्षा घेतली, त्याचा धीर पाहिला आणि योग्य वेळी मार्ग दाखवला. काही महिन्यात परिस्थिती बदलली, पण सगळ्यात मोठा बदल मनात झाला. ही कथा सांगते, स्वामी नाव घेतल्यावर देव आधी मन सांभाळतो, मग परिस्थिती. नामस्मरण. आता शब्द बाजूला ठेवा, मनाला विश्रांती द्या. श्वास आत घेताना जय, श्वास बाहेर सोडताना स्वामी समर्थ. मन भटकेल, विचार येतील, पण त्यांच्याशी भांडू नका. फक्त परत नावाकडे या. जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामींचे विचार, जीवन मार्गदर्शन. स्वामींचे शब्द थोडे असतात, पण त्यांचा अर्थ खोल असतो. धीर धर हा शब्द सोपा आहे, पण आयुष्यभराची शिकवण देतो. स्वामी सांगतात, वेळ कुणासाठी थांबत नाही, पण ती बदलते नक्की. ज्याने स्वतःला स्वामींवर सोपवलं, त्याचं ओझं स्वामी उचलतात. हीच खरी शरणागती आहे. अनुभव कथन. भक्तांचे अनुभव. स्वामींच्या दरबारात कोण मोठा, कोण लहान नसतो. इथे फक्त श्रद्धा पाहिली जाते. कोणाला आजारात आधार मिळाला, कोणाला संकटात मार्ग मिळाला, तर कोणाला स्वतःवरचा विश्वास परत मिळाला. हे अनुभव ऐकताना एक गोष्ट लक्षात येते, स्वामी कधी उशीर करत नाहीत, ते योग्य वेळ पाहतात. दीर्घ ध्यान व जप. शांत. आता कोणताही विचार नाही, कोणताही प्रश्न नाही, फक्त स्वामी आहेत आणि आपण आहोत. त्यांच्या चरणी मन ठेवा, त्यांच्यावर सगळं सोपवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता वळूया समारोप. आजच्या या प्रवचनात जर मनाला थोडीशी शांती मिळाली असेल तर ते स्वामींचा आशीर्वाद आहे. दररोज फक्त एकदा मनातून म्हणा, जय स्वामी समर्थ.
भीती विरघळेल, मार्ग सापडेल आणि जीवनात प्रकाश येईल. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. जय स्वामी समर्थ. व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.